सो आम्ही चाललो आहे आता अल्ली रिसॉर्ट जे की विरारमध्ये, आणि ह्या लोकांना मी सांगितलं होतं एक ढासू एंट्री करायला, आणि ह्या लोकांची एंट्री बघा एकदा परत रिव्हर्स खाली. असं काय आहे काय माहिती, असं बघताय हे लोक. पण माझा कॅमेरा ऑन होता तर रेकॉर्डिंग चालू झाली आहे. चला आता बघूया बाजूला काय चालू आहे. कोण ऐकणार नाही आहे, एवढं ओरडू ओरडू सांगते व्हिडिओमध्ये बघा आणि एक ढासू एंट्री करा. आत्ता ऐकताय सगळे हॅलो हॅलो हॅलो, ते सगळे हॅलो करताय इकडे. तर हाय गाईज, मी आहे प्रतिभा आणि आपला व्लॉग इथं सुरू होतोय. चला स्टार्ट करूया आपला व्लॉग. चलो चलो सो गाईज, आता आपण पोहोचले विरारला. अँड मी शॉर्ट बोलू शकते की आत्तापर्यंत तुम्ही फक्त समुद्रात माशी बघितली असणार, पण आता मी वेगळ्या प्रकारच्या माशा तुम्हाला रिसॉर्टमध्ये दाखवणार आहे. चला बघूया. तर आत्ता आम्ही बस स्टॉपवरून उतरलो आहे आणि हे विरारचं बस स्टॉप आहे. आणि आता आम्ही विरारचं जे LD रिसॉर्ट आहे ते शोधतो आहे. खूप चालावं लागतं इकडून. तर चालतोय पण आत्तापर्यंत काय आम्हाला रिसॉर्ट भेटला नाही आहे. चला बघूया पुढे काय येतं आहे. अरे भाई, ये बच्चा किसका खो गया इधर? चलिए देखते ही. और ये देखो, हमारे जंग का अकेला सिपाही मिल गया है. बाकी किसी का सिपाही कहाँ गए? अरे अरे, चलो चलो चलो, हमारे बाकी सिपाही कहाँ गए, हमारे अकेले सिपाही को छोड़ के. सो आय थिंक जवळजवळ आपण पोचलो आहे आपल्या रिसॉर्टच्या लोकेशनवर. पण आत्तापर्यंत रिसॉर्ट कुठे आहे ते काही कळत नाही आहे. आय थिंक सो इथं आसपासच रिसॉर्ट असायला पाहिजेत. ते बोलतात ना, बाजू में छोरा बगल पे ढिंडोरा, तसं झालं आता ह्यावेळी आमच्या बरोबर. पण बाजूलाच रिसॉर्ट होतं आणि आम्ही पूर्ण जंगल छान मानलं होतं. बस आमच्या बाजूला जे छोरा होता ते विराज होता आणि एक बीच होता आणि बाजूला आमचा रिसॉर्ट होता. आणि आम्ही रस्ता चुकलो आणि ह्या रस्त्या चुक्यामध्ये चला थोडासा विराजचा पण मजा घेऊया. विराजच्या मनात काय चालू आहे, काय एक्साइटमेंट आहे त्याला मी विचारते इथून वापस आल्यावर. आरती तर बीच आहे म्हणून त्याला पहिले उडीत मारायची. तुला पहिले खोल पाण्यात टाकते मी. आरती तर वाचायला बोलत नाही. कुठे जायचं होतं विराज? हा? तिकडे जायचं होतं. रस्ता चुकला आपण. आणि काय करणार आहे आता? रिसॉर्ट मध्ये जाऊन पाणी पिणार. पाणी? अच्छा, रिसॉर्ट मध्ये जाऊन स्विमिंग नाही करायची तुला? स्विमिंग पेक्षा महत्त्वाचं मला पाणी आहे. स्विमिंग तर नाही मला. अच्छा, घरी काही पाणी भेटत नाही का तुला? घरी भेटतं मग. पण आता तहान लागली, एमर्जन्सीने तहान लागली आहे. चालता दमला तू. हा? पाणी प्यायचंय. हा, मग रिसॉर्ट मध्ये जाऊन काय मजा करणार आहे? काय करणार पण काय करणार आहे? हा, स्विमिंग करणार. अजून
खूप टायमाच्या नंतर आलाय ना फिरायला. विराज पोहोचलो का आपण रिसॉर्टला? हा हा जोरात जाऊया आपण. चल. कोणतं रिसॉर्ट आहे बघ जरा. एनडीए की एलडीए? याला ती बॅग पण आहे का? हो. तो चलो अभी हम रिसॉर्ट में चलते हैं. पेमेंट वगैरे सगळं झालं आहे. आता आम्ही डायरेक्टली चाललो आहे रिसॉर्टमध्ये. उडी तर नाही मारणार. आता जेवायला चाललो आहे आपण. फर्स्ट पेट पूजा और फिर रिसॉर्ट की पूजा. वाव व्हाट अ रिसॉर्ट. एलडी रिसॉर्ट. आई लव इट. एलडी रिसॉर्ट. सो चलो 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 जल्दी चलो. बघूया आतमध्ये कसा व्ह्यू आहे. सगळ्यात अगोदर अरे ओ छोटी जरा आराम से. अरे वा पहिले लाईन लावली आहे जेवायची लोकांनी. अरे वाह पप्पा सीधा चाय की टपरी पे. देख के ही दिल में फूल आ गया. फूल नहीं चाय आ गया. पहले हाथ पेट पूजा से पहले हाथ धोना अच्छी बात है. अरे तेरा साबुन घ्यायचा तो. पाणी भेटत नंतर आधी खाऊन घे ना. हा तर कसं वाटतंय त्याला जेवण? छान छान छान. लेकराला विचार. कसं वाटतंय विराज? अजून काय भेटलंय तुला? काय घेतलंय तू? मिसळ पाव टेस्ट केली? कशी वाटते? सो हे आहे रिसॉर्टचा व्ह्यू. आणि आता आमचे सगळ्यांचे नाश्ते वगैरे झाले. चाय पिऊन झालं आहे. आता आम्ही सीधा बघतोय कपडे कुठं बदलायचं आणि सीधा पाण्यामध्ये डुबकी मारायची. अरे वा ह्यांना बघूनच असं वाटतंय कधी तिकडे जावा आणि नाचावा. वाव. आमच्या छोट्या बच्चाची एंट्री पहिली रेग्युलर. आमच्या छोट्या बच्चाची एंट्री पहिली रेडी असते. साठी घाल.
तर रिसॉर्टमध्ये आम्ही कशाप्रकारे एन्जॉय केलं हे मी तुम्हाला इथे दाखवते. पण पूर्ण व्हिडिओ माझ्याशी झाला नाही आहे कारण मी स्वतः एन्जॉय करत होती. तर जेवढा पण झाला आहे मी तुम्हाला दाखवते, बघून घ्या. आणि बाकीचा एन्जॉयमेंट तुम्ही इथं स्वतः येऊन करू शकतात. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आमचं डान्स करून झालं आहे. आता मी आमच्या रिसॉर्टमध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारची माशा दाखवते आहे. तर ही आमच्या पाण्यातल्या रिसॉर्टमधल्या वेगळ्या प्रकारच्या माशा. हे उड्या मारताना वेगळ्या माशा. ही आमची छोटीशी माशी आणि छोट्याशा माशीची मम्मी तिला सांभाळताना. हे आमचा सगळ्यात मोठा मासा आहे. आता एक येणार आहे आमची राणी माशी, जी स्विमिंग करते तेव्हा आजूबाजूचे लोक सगळे हैराण होऊन जातात. ही आमची राणी माशी. राणी माशी पावता घसरगुंडीत आलेली आहे. आता ही मोठी माशी छोट्या माशीला क्रॉस करताना मला येऊ नाही देते. लास्टमध्ये माझी एंट्री. पण आता ह्या दोघी एक वेगळ्या स्टंट करायला चालले. हा स्टंट आल्या फायनली. याच्यात सगळ्यात जास्त मजा आलेली आहे, जे की मी तुम्हाला शॉर्टली दाखवते. पण आता सगळ्यात जास्त मजा ह्याच्यात आली आहे, जे बघून सगळे लोक घाबरत होते. पण हे स्टंट मी फायनली केला, तेव्हा राणीला पण थोडासा हिंमत भेटली. सगळ्यात अवघड हा स्टंट होता आणि आम्ही 2 वेळा केला. पण सगळ्यात जास्त आम्हाला आवडला वाला स्टंट. आणि आम्ही इथं वेट करताना थोडं बोर होतो की डान्स केला ऋतिक रोशनचा. आणि मी इथं आली हा स्टंट करताना एका अननोन पर्सन बरोबर, कारण ह्या दोघी बिझी होत्या. सो आता सगळे स्टंट खतम झाले आणि आता आम्ही इथं आराम करत बसलेलो आहे आणि थोडीशी मस्ती करत पण, आणि थोडा फॅमिली टाईम सोबत. खूप मजा आली इथं फॅमिली टाईम स्पेंड करताना आणि छोट्या माशीबरोबर खेळताना. सो दिस इज माय फॅमिली टाईम. आणि आम्ही सगळे खूप खुश होतो. आफ्टर अ लॉंग टाईम हे फॅमिली टाईम आम्ही स्पेंड केला एक सोबत. ही आमची छोटी माशी आणि आमची राणी माशी दोघी सोबत स्विमिंग करताना. काय करते? उडी नको मारू. तर इकडेच आमचा हे रिसॉर्ट व्लॉग खतम होतोय आणि आता आपण चाललोय घरी. पण घरी जायच्या अगोदर एकदा आपल्या मेन पर्सनशी विचारून घेऊया की आपला ह्या रिसॉर्ट एक्सपिरियन्स कसा राहिला. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. काय केलं मग आज? आज हां. रिसॉर्टमध्ये आहे ना, मज्जा केली.
स्लाइड मध्ये तर लय मजा केली. पहिल्यांदा मजा केली तू? हो. स्लाइड मध्ये एवढं जोरात गेलो की आहे ना, एका स्लाइड मध्ये तर मी एवढी फास्ट होती ती. आणि काही इथं बसलेली होती स्लाइडच्या जवळ आणि मी एवढा फास्ट आलो की आहे ना, तिच्या डोक्यात मला दात लागला आणि मला खायला आणि तिला डोकं असं कसं वाटलं मग? मस्त. परत यायचं इथं? हो. काय नाव होतं रिसॉर्टचं? नाव काय होतं? लव LD रिसॉर्ट. हां. अरे वा, पुढे काय आलं तुला तर? लव LD रिसॉर्ट. LD रिसॉर्ट. पण तिथं लव पण होता. हो, लव पण होता. लव LD रिसॉर्ट. लवची तर गरज आहे है ना? आपल्यामध्ये आहे ना लव? हो. फॅमिली लव? हो. किती आहे? एक. हे काय खूप आहे. 8 जण. 8 आहे. 8 जणांमध्ये 8 जण. आपण इथपर्यंत चालत आलतो नाही. याच्या समोर बस थांबली होती. तू ते घसरगंडीवाल्या स्लाईड मध्ये बसला होता का? घसरगुंडीवाला नाही, तिला जोरात होती, माणसाची होती. हां. मी साध्या स्लाइड मध्ये बसलो, ती लय जोरात पडू लागली. एकदा तर मी हळू, पण मी एक राऊंड मध्ये स्लो, एक राऊंड मध्ये मीडियम, एक राऊंड मध्ये फास्ट, एक राऊंड मध्ये व्हेरी फास्ट. तू परत कधी येणार आहे मुंबईला? परत का? जेव्हा तुझं लग्न असेल तेव्हा. लग्न होईल तेव्हा? आणि मग ये ना तेव्हा मग येईल. मग ये ना तेव्हा मग सुट्ट्या काढतो. म्हणजे की 5-6 दिवस. मग ये ना एकदा मग जेव्हा ये ना जायला भेटलं तेव्हा जातो. जेव्हा ये ना टाइम असला तेव्हा. चला आता सगळ्यांना बाय बोल. बाय. बाय.